नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ह्या तालुक्यांमध्ये होत असलेल्या पावसाचं जे पाणी आहे तर ते दारणा आणि गंगापूर धरणामधून विसर्ग करण्यात येत आहेत। दारणा धरणातून साधारण 18,500 क्युसेस तर गंगापूर धरणामधून 7,000 आणि इतर काही असं 28,000 एकूण क्युसेस पाणी जे तर ते गोदावरी नदीमध्ये या ठिकाणी विसर्ग सुरू आहेत। आपण पाहू शकतो का आता नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा या गावच्या ठिकाणी आहे तर गोदावरी नदीने आपलं पात्र जे तर ते सोडलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात का अनेक घरांपर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे। अक्षरशः या ठिकाणी नदी च्या जवळ असलेले जे काही घरं आहेत तर या घरांना या पाण्याने जे तर ते वेढा घातलेला आहे। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जे तर ते नागरिकांना सतर्कतेचा जो आहे तर तो इशारा दिलेला आहे। मात्र अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात पाणी नसल्याचं कारण देत या ठिकाणावरून नागरिकांनी स्थलांतर होण्यासाठी या ठिकाणी विरोध केलेला आहे। त्याच्यामुळे प्रशासनाने जो सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तर ह्या इशाऱ्याकडे नागरिकांनी गांभीर्याने लक्ष द्यावं आणि पुढील होणार जे काही नुकसान आहे तर हे टाळण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ज्या काही उपाययोजना केल्या जात आहेत तर त्या नागरिकांनी काटेकोर पाळाव्या अशी मागणी जी तर प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, सायखेडा, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।